कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सगळ्यात मोठी कारवाई करत तब्बल 2,58,250 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केलाय। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ही कारवाई केली। आमचे सहसंपादक यांनी सांगितले की पोलीस निरीक्षक श्री माने यांना गांजा विक्री होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती। या बातमीची खातरजमा करत त्यांनी आपल्या टीमसह योग्य नियोजन केले आणि कारवाई करत गांजा जप्त करण्यात यश मिळवले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक देखील केले आहे। या कारवाईत आणखीन काही लोक सहभागी आहेत का याचा तपास सध्या पोलीस करीत असून लवकरच पुढील माहिती देण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले। पोलीस निरीक्षक श्री रणजित माने यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे करमाळा तालुक्यातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक यांनी पत्रकारांशी बातचीत केली। काय म्हणाले ते आता आपण पाहू। तत्पूर्वी आमचं चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही आपल्या ग्रुपवर करायला विसरू नका। करमाळा पोलिसांच्या वतीने गांजाबाबत कारवाई करण्यात आली काय? नमस्ते, मी पी. आय. रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। काल दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आमच्या पोलीस ठाणेमधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांजासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे। सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता। त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग, काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण 10 किलो गांजा मिळून आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मूळचा गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे। सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे ऍडिशनल एसपी सर श्री प्रीतम यावलकर सर, डीवायएसपी सर श्री अजित पाटील सर, श्री नारायण शेरगावकर सर, अकलूज डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। साधारण 2,58,250 रुपयांचा 10 किलो गांजा जप्त केलेला आहे।